मित्र, सध्या भारत देशामध्ये एक नवीन ट्रेंड आलाय. जर तुम्ही सत्ताधारी पक्षाला जर काही प्रश्न विचारले किंवा त्यांना काही क्रिटिसाइज केलं तर तुम्हाला एक अँटी नॅशनल नावाचं लेबल लावलं जातं. तर खरा देशद्रोही तो आहे जो देशातील समस्यांकडे कानाडोळा करतो आणि त्या गोष्टी इग्नोर करतो. जेव्हा देशातला शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतो ना, तेव्हा एसीत बसून जो त्या शेतकऱ्याला देशद्रोही म्हणतो तो खरा देशद्रोही. जेव्हा पेपर लीक होतात आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात लोटलं जातं, तरीही त्या पेपर लीक वरती एकही प्रश्न न विचारणारा तो खरा देशद्रोही. महागाई गगनाला भिडली, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर सामान्य लोकांचं कंबरडं मोडत आहेत. पण देश हितासाठी तर एवढं करावंच लागतं ना, असं म्हणून महागाईचं समर्थन करणारा म्हणजे देशद्रोही. मग आधीच्या सरकारने काय दिवे लावले? आधीच्या सरकारने जे भ्रष्टाचार केला, चुका केल्या, त्यावरूनच जनतेने त्यांना खाली खेचला आणि नवीन सरकार स्थापन केलं. मग जर हेही त्यात चुका करत असतील तर मग ह्यांच्यात आणि त्यांच्यात फरक काय? आपण मोठ्या गर्वाने छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, राजगुरू सुखदेव भगतसिंग यांचं नाव घेतो. त्यांनी कधी अन्याय सहन नाही केला, अन्याय फोडून काढला आणि लोकशाहीने आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलाय, तसाच प्रश्न विचारण्याचा पण अधिकार दिलाय. आणि असं आहे ना, जो चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणतो ना, तो खरा देशभक्त. उगीच फाटलेल्या कपड्यांची स्तुती करणारा नाही.